झाला काय? पाऊस कमी झालाय, पाणी भरून घेऊन येतो. नंतर जेवणाला लागेल ना. तुझं ते चाकरमानी पोर केव्हा टाकी लावून घेतय काय माहिती. हा? अगं ऐकतेस का? तुझ्याशी बोलतोय. तू फोन घे जवळ. काय ग? ऐकतेस का? मी राहट्यावर पाणी भरायला चालले. अहो ऐकलं का? मी राहट्यावर पाणी भरायला चालले. अगं एकटीला जमणार आहे का तुला? न जमायला काय झालंय? हा, केलं का सगळं जमतंय. राटणं लावून घेणार होता ना, त्याचा काय झाला? पोर माझा चाकरमानी झालाय. प्रेमाचे पैसे पाठवतो. बाकी काय पडली त्याला आई बापसाची. अहो असं काय करताय? 2 महिन्यापूर्वी चष्मा दिला होता ना, लावताय का? हा, बरोबर आहे. हो, त्यामागे त्याला आई बापसाचे अश्रूला पोहायचे असतील. माय, तो अंजूला घेऊन जा बरं. तिला राट्याची सवय लागायला नको का? आईशी अफसाने लाडावून ठेवलंय तिला. काय रे, आत्ता लग्न झालंय ना, लगेच तिला कामाला लावतोय? अरे 10वी झाली तिची. चित्र पण किती सुंदर काढते. हा? राहट्याजवळ केवढं ते शेवाळ. घासून काढायला पाहिजे. हा, अरे आलात तुम्ही? म्हणजे आता डोळ्याबरोबर कानही कमी झाले का तुझे? संजयला सांगून तेवढं घासून घ्या ते शेवाळ. बर, सांगते. हा, आलीस? बैस तिकडेच. काय ग, पोराचा कॉल आला का? गणपतीतनं केला होता. आता रविवारी करेल बहुतेक. गणपतीने याला तिकडे, पण करता कोणाला येतंय म्हणून कॉल केला असणार. काय माहित गवरचा वावसा तरी नीट भरलाय का. डाळ शिजली वाटतं. काढा ती, नाही तर लागेल. खाऊया आता, होतंय तसं. या आता जेवायला. शेवटचीच भाकरी चालू आहे. आई ग, अगं काय, कशाला उचापत्या करून एकाचे 2 कामं करतेस? अगं जरा धीर धर की.
एखादं हाड मोडल पायावर काय पडलं तर देवानं चांगला आराम करायला दिलाय तर कर की. हा नवरा आहे ना मारायला. भांडी घासायला घेत होते. जळली मोरी ती भांडी. चल आता. अहो गोधड्या हंतरते, पडा जरास. पडा काय पडा. शेतात कोण जाणार. शेतात आता कशाला. ह कशाला म्हणजे लबड माणसं गुरं सोडतात शेतात. तुला काही नव्याने सांगायला हवं का. त्या गोदड्या घालण्यापेक्षा सकाळचा चहा उरलाय ना तो वाईच गरम कर. जमणार आहे का. काय आता बोलणार. काय रे दुपारीच चालू झाला. अरे जा घरी लवकर. बाय वाट बघत असेल. काही जागा असते की नाही दारू ढोसायला. कुठे घ्यायची का. ए त्या राजूच्या नादाला लागू नको. सोन्यासारखा संसार आहे. नीट करा. जापळ. आणि हा आता तिकडे जाऊन दारू नको पिऊ. थोडी तरी लाज ठेवा रे. चल जा. चल निघ.
अंजू 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 माई मला वाचव. माई 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 मला मारतायत ते. काय झालं बाय? माई मला वाचव. हो 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 माय बाजू. काय रे मेल्या, कशाला मारतोस माझ्या बाईला? आज सोडणार नाही तिला. मेल्या, तू दारू पिऊन आलायस? हं? सोन्यासारख्या पोरीवर हात उचलतोयस? चालतो इकडून. मी इकडे शेतात रोज मरमर मारायचं. कधी डाळीत मीठ कमी तर कधी जास्त. आज तरी ना डाळ करपल्या माहितीये. आज हिला सोडणार नाही. बापसाने लय लाड केले तिचे. सगळे लाड बाहेर काढतो. तू बाहेर ये. अरे लेका, पण असं मारायचं असतं का? हं? चालता इकडनं. तुला काय जाते बोलायला? तू तुझं बाग, माझं सोड. तुला म्हातारा शेतात दररोज राबतो. घरातली कामं पण त्यानेच करायची. पाणी भरायचं, भाकऱ्या तापायच्या. तुझ्या म्हाताऱ्यासारखं आयुष्य नाही जगायचं मला. भांडगुळ नुसती. आणि तुला लाज नाही वाटत का? म्हाताऱ्याच्या आयुष्याला भांडगुळासारखी चिटकून राहिलीस. त्याच्यापेक्षा बायको नसलेलीच बरी. माई 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 लाज नाही वाटत का? म्हाताऱ्याच्या आयुष्याला भांडगुळासारखी चिटकून राहिलीस. त्याच्यापेक्षा बायको नसलेलीच बरी. अगं ऐकतेस का? तुझ्याशी बोलतोय. तू फोन घे जवळ. आता डोळ्याबरोबर कानही कमी झाले का तुझे? अगं काय? कशाला उचापत्या करून एकाचे दोन कामं करतेस? अगं जरा धीर धर की. नवरा आहे ना मारायला. आणि तुला लाज नाही वाटत का? म्हाताऱ्याच्या आयुष्याला भांडगुळासारखी चिटकून राहिलीस. त्याच्यापेक्षा बायको नसलेलीच बरी. आता डोळ्याबरोबर कानही कमी झाले का तुझे? नवरा आहे ना मारायला. त्याच्यापेक्षा बायको नसलेलीच बरी. 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 नवरा आहे ना मारायला. बायको नसलेलीच बरी. अगं मला जाऊ द्या. माझ्यासाठी ना खूप गेलंय. मला हे असं भांडगुळासारखं नाही जगायचंय. मला मोक्ष द्या. अगं म्हणजे इतकी वर्ष मी तुझ्यावर अवलंबून होतो. हे घर तुझ्यावर अवलंबून होतं. तेव्हा चाललं. ये
बस. अगं भांडगुळ काय? खर तर पोरगाचा आक्रमणी झाल्यावर मीच तुझ्यावर भांडगुळ झालो होतो. आज आजाराने तुझे डोळे गेले म्हणून मला संधी मिळाली तुझ्या सेवेची. पुण्य करण्याची संधी मिळाली. ह्यातच मी माझं मोक्ष समजतो. माझ्या जीवनाचं मी सार्थक समजतो. ही संधी माझ्यापासून हिरावू नकोस. मिळू दे मला, एवढी संधी मिळू दे. कसलं वादळ होतं तुझ्या डोक्यात? माझी संधी मला मिळू दे, एवढी संधी मिळू दे. मिळू दे, मिळू दे.